नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाला जागलेली असते. ती शुद्धीवर येते आणि उठण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काही उठता येत नसतं. खूप काही त्रास होत असतो. तिला हे कळत नसतं की आपण कुठे आहोत. म्हणून रमा खूप हसीत येते. त्या बंद खोलीत बसून खूप हसी रडत असते. आणि तेवढ्यात मात्र तेथे आता तो छोटा मुलगा येतो आणि तो म्हणतो की ह्या ताईला तर जाग आली. आणि म्हणून तो त्याच्या साई दादाला आवाज देतो की साई दादा, अरे ए लवकर, ह्या ताईला जाग आली, ती उठली. तेव्हा रमाला काही बोलता सुद्धा येत नाही. ती फक्त रडत असते. अरे ए साई दादा, ए ना, तिला शुद्ध आली, ए लवकर. आणि तो काही आता तिकडून आवाज देत नाही. म्हणून तो मुलगा म्हणतो की बहुतेक दादा येथे नाही वाटतं. तो छोटा मुलगा रमाजवळ येतो आणि विचारतो की ताई, तुम्हाला पाणी आणून देऊ का? रमा फक्त रडतच नाही अशी मान डोलावते. तेव्हा तो छोटा मुलगा पुन्हा म्हणतो की ताई, तुम्हाला तिकडे बसू का? तेव्हा रमा फक्त रडत विचारते की मी कुठे आहे ते. तेव्हा आता तो छोटा मुलगा होतो की अहो ताई, साईदादा येतच असे. तेव्हा रमा विचारते की कोण साईदादा? रमाला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही. जीव अगदी तिचा असा जखमेने असा भरून गेलेला असतो. इतका त्रास तिला होत असतो. तेव्हा आता लगेच तो छोटा मुलगा म्हणतो की अहो ताई, साईदादा म्हणजे साईदादानेच तुम्हाला वाचवले. तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. अगदी तुम्ही शुद्धीवर नव्हतात. 1-2 महिन्यापासून तुम्ही येथेच होतात. थांबा, मी आत्ताच्या आत्ता साईदादाला पाठवतो. तो आत्ताच गेला असेल. मी बघतो तो नाक्यावर आहे की नाही. तेव्हा आता रमाला कोण हा साईदादा हे काही कळत नसतं. रमा विचारते की कोण साईदादा? तेव्हा आता तो छोटासा मुलगा म्हणतो की त्यानेच तर तुम्हाला वाचवलं, म्हणजे साईनाथ. अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्याची ही गाडी धावते सुसाट, टेरिंग वर त्याचा कंट्रोल एकदम असा भन्नाट, असा आमचा साईदादा एंग्री आणि एंगमॅन, जसा की फिल्म मधील हिरो. आणि असा आहे आमचा साईदादा. त्यामुळे तुम्ही इथेच बसा. मी सर्वांना सांगून येतो, साईदादाला सुद्धा, की तुम्ही शुद्धीवर आलात म्हणून. तो छोटा मुलगा आता रमाच्या तिथून आवाज देतच जातो की साईदादा, अरे साईदादा, यांना ताईला ह्या शुद्ध आली, चल लवकर. म्हणून तो आता धावतच जातो. रमा मात्र खूप अशी रडत असते. तिला आता इतक्या जखमांचा त्रास होत असेल, व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही आणि उभे सुद्धा राहता येत नाही. त्यानंतर मात्र आता इकडे मधुमती आजी ही अगदी तोऱ्यात इकडे तिकडे ये-जा करते. आणि जेव्हा अक्षय आता हा जेवण बनत असतो, तेव्हा मात्र आता अक्षयला किचन मध्ये बघून मधुमती आजीचा तोरा तेथे येतो. आणि आता रमा आणि सीमा तेथेच उभ्या असतात. कारण आता सीमाला माहिती असतं की ही माही आहे, हिला काही पण किचन मध्ये नाही येत. मधुमती आजी रमाकडे बघून म्हणते की हो, तर मी तर ऐकलं होतं की रमा या घरची आदर्श सून आहे म्हणून, आणि ही तर फक्त आता उभीच आहे, काही किचन मध्ये काहीच काम ती का करत नाही. तेव्हा आता माही मात्र आता घाबरत नाही आणि लगेच मधुमती आजी समोर येऊन तोऱ्यात उभी राहते. मी रमा, आणि तुम्ही कोण आहात असं विचारते. तेव्हा लगेच मधुमती आजी विचारते की काय ग, तुम्हाला ओळखत नाही आणि मी कोण आहे असं मला विचारते. तेव्हा लगेच आता माहीला खरंच माहिती नसतं की कोण आहे ते. म्हणून आता मधुमती आजी असं म्हटल्यानंतर सीमा लगेच धावतच त्यांच्या जवळ येते आणि म्हणते की अहो, तुम्ही जेव्हा इथे आला होता तेव्हा मात्र ती नव्हती ना, म्हणून अहो ती तुम्हाला प्रेमाने विचारते की तुम्ही कोण आहात ते. तुम्हाला नाही ओळखलं तिने. तेव्हा आता मधुमती आजी म्हणते की असं का. तेव्हा रमा मात्र अगदी म्हणजे तोऱ्यात उभी असते. माही तर आता मधुमती आजी म्हणते की काय ग, तू तर आदर्श सून आहे या घरची, मग मोठ्यांच्या पाया पडायचं असतं, आशीर्वाद घ्यायचा असतो, हे तुला माहिती नाही वाटतं. आता सीमा ही माहीला खुणवत असते की तू आजीच्या पाया पड म्हणून. तेव्हा माही मात्र अगदी तोऱ्यात मधुमती आजीला म्हणते की हो ना, पडेल मी तुमच्या पाया, परंतु जेव्हा तुम्ही मला रिस्पेक्ट देताल, तेव्हा अगदी तशा वागताल, तेव्हा मी तुमच्या नक्की पाया पडेल. तेव्हा आता सीमा तर खूप घाबरते, परंतु मधुमती आजीला खूप असा राग येतो. मला आईंनी सर्व काही सांगितलेलं आहे. तर मधुमती आजीला खूप असा राग येतो. ती म्हणते की काय काय म्हणालीस, आणि हे बघ, या घरामध्ये फक्त माझं राज्य चालतं, बाकी कुणाचं नाही, बघेनच मी तुला. तेव्हा आता रमा सुद्धा काही म्हणजे माही घाबरणारी नसते. तर ती म्हणते की हो हो, नक्की बघा बरं, चांगलं बघून घ्या मला. अहो मी आजी साडी घातली, 2 वेण्या घातल्या, टिकली सुद्धा लावली डोक्याला, बांगड्या सुद्धा घातलेल्या आहे. बघा ना माझ्याकडे, दिसते की नाही मी गोड, सुंदर आणि छान मुकादमांची सून म्हणून दिसते की नाही? बघितलंच नाही तुम्ही? तेव्हा मधुमती आजी तोऱ्यात म्हणते की हो हो, बघितलंच ना, आणि बघते चांगलं. म्हणून आजी आता रागत तेथून निघून जाते. तर सीमा लगेच माहीला म्हणते की हे बघ, मोठ्यांशी कसं बोलायचं असतं हे तुला माहिती नाही. तेव्हा अक्षयला मात्र आता माहीच्या वागण्याचा अगदी आनंद होतो. कारण मधुमती आजीला या शब्दात उत्तर द्यायला हवं हे अक्षयला आता
समजत असतं म्हणून अक्षय आता स्वतःशी हसतो. तर आता सीमाही जेव्हा माहीला रागवत असते तर अक्षय पुढे येतो. अक्षय म्हणतो की आई अगं तिचं एकदम बरोबर आहे. तेव्हा सीमा म्हणते की काय अक्षय काय बोलतो, आणि रमाला म्हणतो की उलट अगं रमा तू बरंच केलं, मला जसं हवं आहे अगदी तसंच तू वागते आणि हेच तर मला हवं आहे. तर माही फक्त हसते. तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ अपघातामुळे की माहिती नाही परंतु तू मात्र स्वतःच्या पायावर उभी राहते, स्वतःचे मुद्दे सांगतेस, हे आवडतं मला. तेव्हा फक्त माही हो हो करत असते. अक्षय मुद्दाम तिला आता धक्का देतो. तर आता ती थोडीशी पडायला लागणार तो सीमा पाहत असते. तर अक्षय पुन्हा तिला धरतो आणि म्हणतो की सॉरी, आणि काही तुला लागले का, तुला बरं वाटतं का आता विचारतो. तेव्हा माही फक्त आता डोक्याला थोडासा हात लावते आणि मान डोलावते की हो हो. अक्षय म्हणतो की नक्की, तर हो हो असं करते. त्यानंतर आता इकडे रमा ही उभं राहण्याचा प्रयत्न करत असते आणि तेथे आता तो एक दरवाजा असतो. तर त्या दरवाजाला धरते आणि उभी राहते. रमाला अगदी व्यवस्थित उभं राहता येत नसतं. खूप असा उभं राहण्यासाठी त्रास होत असतो. त्या जखमा अगदी अजून भरलेले नसतात. तेव्हा मात्र आता रमा ही खाली पडायला लागणार. तोच लगेच ती पुन्हा एका दरवाजाला धरते आणि दरवाजा पुन्हा वाजवायला सुरुवात करते की दार उघडा म्हणून. दार उघडा, आणि रमाला खूप असा त्रास होत असतो. तिला असं झालेलं असतं की तेथून ती बाहेर कुठे कधी पडेल आणि ती कुठे आहे कुणाजवळ आहे ही तिला काही माहिती नसतं. कारण रमगाचा अपघात झालेला असतो आणि त्या जखमाला पूर्णपणे आता पट्ट्या असतात. त्यानंतर आता अक्षय स्वतः साबुदाण्याची खिचडी बनवतो आणि सीमा माही आणि मधुमती आजी या तिघींना आणून देतो. सीमा म्हणते की अरे वा. तेव्हा मात्र आता सीमा अगदी म्हणत असते की खरंच खूप मस्त मस्त बर का अक्षय. तेव्हा अक्षय आता माहीच्या शेजारीच बसतो. तर आता मधुमती आजी या माहीकडे एकटक पाहत असते आणि आता माहीला विचारते की काय ग, मी तर ऐकलं होतं तशी तर तू अजिबात दिसत नाही, आणि ह्याच मला म्हणत होत्या की रमा सर्व काही घर सांभाळते, घरातील सर्व काम ती स्वतः करते, आणि आता ती परत आली तर हिने काय केलं तर तिच्या स्वतःच्याच नवऱ्याला कामाला लावले. तर सीमा म्हणते की अगं तसं काही नाही मधुमती आजी, अहो तसे काही नाही, कारण तिचा अपघात झालेला होता. तर आता मधुमती आजी सीमाला बोलून देत नाही. सीमाला रागाने म्हणते की मी तुला विचारले का, आणि परत माहीला विचारते की सांग बरं तू नवऱ्याला कामाला का लावलेस. तेव्हा आता माही लगेच म्हणते की हो ना, माझे पती हे उत्तम शेफ आहे आणि त्यांना हे सर्व करायला आवडतं म्हणून ते करतात आणि मला त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा आता सीमा म्हणते की अगं काय काय बोलतेस. तर अक्षय सुद्धा पाहतो. अक्षय म्हणतो की अगं सांगितलं म्हणजे काय, तुला तर हे सर्व माहिती आहे. तेव्हा आता खिचडी खाता खाता म्हणते की हो हो माहितीच आहे, परंतु अहो डोक्याला लागलेलं आहे ना, त्यामुळे बोलण्यासाठी शब्द मला नाही आठवत. तेव्हा आता अक्षय म्हणतो की बरं ते सर्व जाऊन दे, मला अगोदर सांग बरं खिचडी कशी झालेली आहे ते. तेव्हा आता माही म्हणते की हो हो एकदम मस्त, दिल खुश करते. तेव्हा आता मधुमती आजीला राग येतो. मधुमती आजी म्हणते की काय ग, नवऱ्याच्या हातचं आयतं खायला मिळालं आणि परत म्हणते की दिल खुश कर दिया. काय ग सीमा, सुनेला काही वळण लावले की नाही तू. तेव्हा सीमा म्हणते की नाही नाही मी तुम्हाला सांगते. आणि तेव्हा अक्षय म्हणतो की ऐक, हे बघ मधुमती आजी, माझी बायको सुगरण आहे, तिला सर्व काही करता येते. तेव्हा सीमा मात्र आता जोरात असं खाकरण्याचं नाटक करते ठसका लागल्यासारखं. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय म्हणतो की तुला पाणी पिण्यासाठी देऊ का. सीमा म्हणते की नको नको. तेव्हा आता अक्षय परत मधुमती आजीशी बोलायला तयार होतो. तेव्हा माही मात्र आता सीमाकडे बघून हसत असते आणि एकदा मात्र तू त्या माहीच्या म्हणजे रमाच्या हातचं खाऊनच बघ, मग तुला कळेल की रमाच्या हाताला किती चव आहे ते. तेव्हा मधुमती आजी म्हणते की हो हो बरं बरं, आणि मला तर तिला फक्त आता बरं वाटून दे, तिच्या हातचे सर्व काही पदार्थ मला खायचे आहेत. तेव्हा अक्षय सुद्धा माहीकडे बघत म्हणतो की हो हो मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघतो. एकदा रमा बरी झाली ना, मग बघ रमा किती पदार्थ बनवते ते पण किती असे सॉलिड. तू फक्त तिच्या हातचं खाऊनच बघ, फक्त मात्र एक काळजी घे बर का, तिने केलेला पदार्थ जेव्हा तू खाशील तेव्हा स्वतःची बोट मात्र तू खाऊ नकोस. हे झालं. तेव्हा आता माही फक्त हसते आणि सीमा तर जोराने हसण्याचे नाटक करते. तर आता मधुमती आजी म्हणते की काय रे, बायकोच्या हातच्या स्वयंपाकाचं खूपच असं कौतुक चाललं काय रे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की फक्त कौतुक नाही, मला अभिमान सुद्धा आहे. त्यामुळे आजी अगं तुला खरंच सांगतो की रमाने जे पदार्थ केलेले आहे ते जरा खाऊन बघ, तेव्हा तू दुसऱ्या कुणाचे हातचे पदार्थ खाणारच नाही. मधुमती आजी म्हणते की बरं बरं ठीक आहे. घोडा मैदान सुद्धा खूप लांब नाही, बघते ना मी. अरे तुझी बायको किती मोठी सुगरण आहे ते. त्यावर आता अक्षय सुद्धा म्हणतो की चल मधुमती आजी, अगं हिच्या वतीने मी सांगतो
सांगतो की तुझं हे चॅलेंज मी स्वीकारलं। तेव्हा मधुमती आजी म्हणते की बरं बरं ठीक आहे, चॅलेंज स्वीकारलं। तेवढ्यात आता माहीला ठसका लागण्याचं ती करते, कारण तिला तर आता चॅलेंज स्वीकारलं असं म्हटल्यानंतर जोराचा ठसका लागतो। माहीला येतच काही नसतं स्वयंपाकात, नक्की आता कसं हे चॅलेंज पूर्ण करणार हे माहीला माहिती असतं। सीमाला तर टेन्शन येतं। सीमा मनात म्हणते की झालं कल्याण, एकदाची वाट लागली। त्यानंतर मात्र आता माही आणि सीमा ह्या थोड्याशा बाजूला येतात आणि माही ही सीमा आंटीला विचारते की सीमा आंटी हे काय आहे हॉट हॉट। तेव्हा आता सीमा म्हणते की हो अगं मला तर त्याचंच खूप असं टेन्शन आलेलं आहे। तेव्हा माही म्हणते की आणि ती मधुमक्खी आजी। तेव्हा सीमा रागाने म्हणते की अगं मधुमक्खी नाही तर मधुमती। तेव्हा आता माही म्हणते की हो मधुमती, आणि हे बघ ना क्यूट आंटी, अगं तुझ्या मुलाला का कळत नाही ग? तो असं कसं सांगू शकतो? त्याने तर मला विचारायला हवं, तो कुणाच्याही लाईफचं डिसिजन असं एकट्याने कसा घेऊ शकतो बरं? तेव्हा सीमा म्हणते की बरं ऐक, ते सर्व जाऊन दे, मला एक गोष्ट खरी सांग, तुला काहीतरी असं करता येतं का ग? नक्की काहीतरी असं। तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी, मी सुद्धा स्मार्ट आहे, मला पाणी गरम करता येतं आणि ते पण मायक्रोवेव्ह मध्ये। तेव्हा मात्र आता लगेच सीमा म्हणते की हो खरंच तू खूप अशी स्मार्ट आहे बर का, अगदी स्मार्ट आहे तू। तेव्हा मात्र आता माही म्हणते की आय नो दॅट, परंतु आता इथून पुढे मात्र काय करायचं ते अगोदर सांग बरं। तेवढ्यात मात्र आता अक्षय हा आई आणि रमासाठी चहा घेऊन येतो आणि आई रमा चहा घ्या असे म्हणतो। सीमा म्हणते की हो। तेव्हा अक्षय म्हणतो की घ्या, खूप छान असं आलं आणि वेलची घालून गरम गरम चहा बनवलेला आहे, घे बरं। माहीला सुद्धा म्हणतो रमा। तर आता रमा लगेच मुद्दा म्हणते की म्हणजे ही माही की मी तुम्हाला तुमची फ्रेंच इस्त्रीची कॉफी अगदी मस्त करून आणू का गरमागरम? तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही ग, अगोदर चहा घे फक्त, आता तू बस आराम कर, अगोदर चहा घे। तेव्हा माहीला काही या चहाचं वेड नसतं, ती चहाकडे पाहते आणि चहा म्हणते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ, आता मात्र तू चहा घे आणि तुझ्या हातची मी फ्रेंच इस्त्रीची कॉफी तर पिणारच आहे, ते पण रोज। आणि हे बघ, नुसती फ्रेंच इस्त्रीची कॉफी नाही, अगं मला तुझ्या हातचे मोदक सुद्धा खायचे आहेत, सुरळीच्या वड्या, आळू वड्या। तर आता माही अक्षयच्या हातात हात देते, बास झाले असं खुशून म्हणत असते, कारण यापैकी तिला कोणताही पदार्थ बनवता येत नाही हे ती अक्षयला आता कसं सांगणार असते, म्हणून ती अक्षयला बास असं करत असते। सीमाला तर मात्र आता डोक्याला हात लावून ती बसलेली असते की नक्की आता अक्षयला काय करू, आणि म्हणून ती आता माहीकडे पाहत असते। तर माही म्हणते की हो मी सगळं करणार आहे, सगळं काही, हो की नाही आई? तर सीमा मुद्दाम हसते आणि हो कर ना, सर्व काही कर असं ती माहीकडे पाहत म्हणते। तेव्हा सीमाला सुद्धा टेन्शन येतं आणि आता सीमा तर खाली पाहते। त्यानंतर आता माही ही रूम मध्ये येते आणि तिला आता इतकं खूप टेन्शन येतं, इतकं सगळं काही मी कसं करणार, मला तर त्याबद्दल माहिती सुद्धा नाही की कसं करायचं ते, इतकं सगळं मी कसं बनवणार आहे मला माहिती नाही, आता काय करू? म्हणून ती आता दीर्घ श्वास घेत असते आणि माही पळ इथून असं स्वतःला म्हणत असते। तेवढ्यात आता पार्वती आजी आत येते आणि माहीला म्हणते की माही, मी तुला आता वॉर्निंग देते की जर तू माझ्या नातवाला दुखावलं, आणि मुळात तर मला हे पटलेलं नाही, कारण माझी सून तर मूर्खच आहे म्हणजे सीमा, परंतु जर तू माझ्या अक्षयला दुखावलं तर माझ्या इतकं वाईट कोणीच असणार नाही असं म्हणून पार्वती आजी तेवढ्यात आता बाहेर निघून जाते। तेव्हा आता माहीला खूप असं टेन्शन येतं की नक्की काय, आणि ह्या नक्की कोण माणसं आहे ती, हे लोक तर पागलच आहे, आणि माही तू सुद्धा पागल हो जाएगी, त्यामुळे पागल तुला काहीच जमणार नाही, काहीच येणार नाही। म्हणून माही रागाने आपले कपाटातील कपडे घेते आणि ती मात्र आता तिचे कपडे घालायचं ठरवते, परंतु मात्र आरशासमोर जेव्हा ती उभी राहते आणि स्वतःला परत म्हणते की माही तू हे काय करतेस, अगं तुझ्यामुळे या घरची ही सून गेली, ती मुलगी, अगं परंतु तू तिला उडवलं सुद्धा नाही, आणि हे बघ तू तिला वाचवायला सुद्धा थांबू शकली नाही, आणि आता मात्र तू काय करतेस, आता तरी सुद्धा तू पळूनच चालली। म्हणून माही आता परत स्वतः थांबवायचं ठरवते। त्यानंतर आता अक्षय बाहेर एकटाच बसलेला असतो आणि तेवढ्यात तेथे अभि त्याच्या मागून येतो आणि अक्षयला एकटक पाहत असतो। तेव्हा अभि मागून त्याला भोवसे करतो आणि अक्षय आता वळून पाहतो, तेव्हा मात्र तो घाबरतो। तर आता अभि विचारतो की काय रे अक्षय, काय झालं, तू असा तोंड असं करून का बसलास इतका पाडून? अरे तुझी रमा तर परत आली, मग तू कशाला इतका विचार करतोस, काय झालं असं? तेव्हा अक्षय म्हणतो की हे बघ, अरे अभि मला असं वाटतं की ही आपली रमा नाही म्हणून। तेव्हा ते ऐकल्यानंतर मात्र अभिला धक्का बसतो। तेव्हा अगदी धक्क्याने अभि हा लगेच अक्षय समोर येतो आणि अक्षय तू असं काय म्हणतो, रमा नाही म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? तेव्हा अक्षय सांगायला सुरुवात करतो की हे बघ अभि, अरे म्हणजे ही रमा आहे म्हणजे कसं, तिचे डोळे, तिचे जे काही केस आहे
तिचा सर्व काही तो आवाज वगैरे सर्व काही अगदी रमाच अगदी तिच्याशी मॅच होतं, सर्व काही तीच आहे असं. तेव्हा अभि म्हणतो की अरे सगळं काही सेम आहे, मग ती आपली रमाच आहे ना. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, पण अरे ती रमापेक्षा जरा काहीतरी वेगळंच वागते. तेव्हा अभि म्हणतो की अरे वेगळी ती नाहीस तर वेगळा तू आहेस, कारण आतापर्यंत तुझा तिला शोधण्यासाठी किती आटापिटा सुरू होता. अगदी आतुरतेने तिची वाट बघत होता की रमा कधी येईल, रमा कधी येईल म्हणून. आणि आता रमा आलेली आहे तर मात्र आता तू म्हणतो की रमा ही होऊ शकत नाही आपली, तू असं कसं बोलू शकतो रे अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे असं होऊ शकतंस का, असं होऊ शकतं का कधी की ऍक्सिडेंट नंतर माणसाचा स्वभाव बदलला, असे कधी होऊ शकते का. कारण आता अक्षयने पूर्णपणे ही आपली रमा नाही हे तर अगदी अचूकपणे ओळखलेलं असतं. तर अभि आता त्याला समजावत असतो की अभि म्हणतो की हो हो असं तर होऊ शकतं. अपघात जर मोठा असेल आणि त्यात ज्या जखमा झालेल्या असतात त्या जर आणखीन जास्त मोठ्या असतील तर मात्र व्यक्ती हा थोडासा बदलत्या व्यक्तीमध्ये होऊ शकतो, म्हणजे व्यक्तीच बदलते असं नाही होऊ शकत. त्यामुळे तू असं का बोलतो अक्षय. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो ती रमाच आहे, परंतु मला हे म्हणायचं आहे की जेव्हा आपली रमा ही म्हणजे जेव्हा मी तिला म्हणायचो की कॉफी तर मला आवडते हे बघ, जेव्हा मी तिला म्हणायचो की कॉफी दे म्हणून परंतु मी नाही म्हणायचो तेव्हा ती अगदी हट्ट करायची, ती काही ऐकायला तयार नव्हती. ती काही झालं तरी मला म्हणायची की मी तुम्हाला थांबा, लगेच फ्रेंच इस्त्रीची कॉफी आणून देते आणि लगेच ती कॉफी बनवायला कामाला लागायची. परंतु आता ही मात्र ही अशी आरामात पायावर पाय ठेवते आणि मस्त आरामात बसते, परंतु आपली रमा अशी पायावर पाय ठेवून मात्र कधीही आरामात नाही बसली. आणि अभि अशी तू रमा कधी पाहिलेली आहे का आपल्या घरामध्ये. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ ही म्हणजे की रमा ही पायावर पाय ठेवून बसते. तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो बसतेस ना. अभि म्हणतो की अक्षय पहिली गोष्ट म्हणजे अरे तिचा अपघात झाला होता आणि ती आता स्वतःला सावरते आणि हे पग सावरत असताना जर ती थोडा वेळ आराम करण्यासाठी बसली तर त्याने काही प्रॉब्लेम होतो का. आणि ती आता ह्या अवस्थेत बसलेली असताना तुला अशी अपेक्षा आहे की तिने तुला कॉफी करून दिली पाहिजे म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मला तसं नाही म्हणायचं. तर आता अभि म्हणतो की अरे मग तू इतक्या बारीक गोष्टीकडे कशाला लक्ष देतो, तिला आराम करून दे. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना अभि, अरे तुझं तर खरंच आहे, कदाचित मला असं वाटतं की मी जास्त विचार करतो म्हणून, कदाचित माझी सुद्धा चूक झालेली नाही त्यामुळे हे असं होत असेल, या असा विचार मी करत असेल. तेव्हा अभि म्हणतो की हो हो तू तर खूप असा ट्रेस मध्ये आहे. अक्षय उठतो आणि तो उठून उभा राहिल्यानंतर जायला निघतो, परंतु आता मात्र तो अभिला पुन्हा म्हणतो आणि तरी सुद्धा मला असंच वाटतं की नक्की काहीतरी ही रमा आपली वेगळी वागते म्हणून. अक्षयला आता पूर्णपणे ही आपली रमा नाही असं संशय तर येतोच, परंतु अभि त्यावर आता फुंकर मारत असतो. तेव्हा अक्षय पुढे म्हणतो की हे बघ अरे मी तिला आल्यापासून असं म्हणजे असं पाहतोय म्हणजे असं मनात आठवून धरतो की ती आल्यापासून कधीही मला अजून तिने पहिल्यासारखी मिठी सुद्धा मारलेली नाही. मी वाट बघतोय ती की कधी मला मिठी मारेल म्हणून, परंतु आल्यापासून ते काही नाही. आणि अजूनपर्यंत ती मला म्हटलेली सुद्धा नाही की मी तुम्हाला किती मिस तिकडे असताना केलं म्हणून. आणि तरी सुद्धा मी तिला विचारलं की एवढा मोठा तुझा ऍक्सिडेंट झाला, एवढ्या उंचीवरून तू खाली पडलीस, परंतु पुढे झालं तरी काय, तू कशी वाचली आणि तू बाहेर कशी पडली, तुला त्यातून कोणी मदत केली. परंतु मला हेच कळत नाही की अरे अभ्या ती तर अशी धडधाकट आपल्या समोर आली, नेमकं हे कसं, मला खरंच काही कळत नाही. तेव्हा अभिला मात्र आता माहिती असतं, परंतु आता अक्षयला कसं समजवायचं हे त्याला कळत नाही. तेव्हा अभि म्हणून जातं की हो हो ती तुला सांगेल आणि मी तिला सांगून जातो. तेव्हा अक्षय अभिकडे पाहतो आणि विचारतो की काय रे अभ्या तू काय सांगशील तिला. अभि फक्त पाहत असतो आणि उठतो आणि परत तो अक्षयला म्हणतो की मी सांगतो तिला, मग ती तुला सांगेल आणि ते होईल ते सर्व काही मॅनेज. तेव्हा अक्षय परत विचारतो की काय मॅनेज होईल आणि हे सर्व मॅनेज कसं होईल. तेव्हा अभि म्हणतो की अरे ते सर्व मॅनेज होईल, अरे जसा वेळ हा सरकेल आणि तसतसे तुला कळेलच. अरे अक्षय ती आता स्वतःला इतक्या मोठ्या ऍक्सिडेंट मध्ये स्वतःला सावरून बाहेर आली आणि स्वतःचा जीव तिचा वाचवला, ती बाहेर आली, परंतु आता तिला सावरायला थोडासा वेळ नको का. अरे इतक्या उंचीवरून ती खाली पडली, आपण बघितलं नाही का, त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी जरा तिला वेळ दे ना तू. अरे अजूनपर्यंत ती पूर्णपणे त्या शॉक मधून बाहेर आलेली नाही, ती अजूनपर्यंत शॉक मध्येच आहे आणि जेव्हा ती आता ह्या सर्वातून बाहेर येईल तेव्हा मात्र ती पूर्वीसारखं नक्की वागेल. अक्षय तू आता सध्या तिच्याकडे लक्ष देऊ नकोस.
तेव्हा अक्षय म्हणतो की हो हो कळले, आले माझ्या सर्व काही लक्षात. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ अक्षय, वेळच आता या सर्वावरचं एक औषध आहे आणि चल आता मला वेळेवरून आठवलं म्हणून तो आपल्या घड्याळात पाहतो. आपल्याला उशीर होतोय, आपल्याला ऑफिसमध्ये पोहोचायचं. तेव्हा अभि म्हणतो की चल अक्षय. तर अक्षय म्हणतो की नाही नाही, मी आता कुठेही नाही जाणार, मला अगोदर तिला सोडून दे, मग नंतर मी येतो, आता मात्र तिला सोडून दे. तेव्हा अभि आता अक्षयचा हात धरतो आणि म्हणतो की नाही, आताही नाही चालणार. तेव्हा अभि म्हणतो की हे बघ, आतापर्यंत तू रमाला शोधत होता आणि तू रमाला शोधायचं म्हणून आता ऑफिसला यायला तयार नव्हता, परंतु अरे आता तर रमा सापडली, मग चल ऑफिसमध्ये. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, आता मात्र मी कुठेही नाही येऊ शकत, मला माझ्या रमाजवळ राहायचं. आणि तेवढ्यात मात्र आता ही माही बाहेर येते, म्हणून आता ते दोघे एकमेकांना म्हणत असतात. अभि म्हणतो की अरे रमा सापडली, चल आता ऑफिसला. अक्षय म्हणत असतो की नाही, मला रमासाठी वेळ द्यायचा आहे, मी ऑफिसला नाही येऊ शकत. तेव्हा आता माही तेथे येते आणि अक्षयला तिला म्हणत असतो की हे बघ, आता मला रमा तुझ्याजवळ थांबायचं आहे, मला कुठेही तुला सोडून नाही जायचं. तेव्हा मात्र आता माही लगेच म्हणते की काही गरज नाही, अभिषेक दादा एकदम बरोबर बोलतात, आता तुमची खरंच येथे काही गरज नाही, तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. तर अक्षय म्हणतो की काय काय बोलतेस अगं, आता तुला तर माझी गरज आहे, त्यामुळे मी घरी थांबतो. तेव्हा अभि म्हणतो की लगेच बघ बघ, अरे अगोदरची रमा सुद्धा हेच म्हणाली असती, ही रमा सुद्धा तेच म्हणते, म्हणजे झालं, ही अगोदरचीच रमा आहे, ही अगोदर सुद्धा तुला हेच म्हणत होती, मग झालं तर चल बरं आता ऑफिसला. तेव्हा अक्षय म्हणतो की अभ्या, अरे काहीतरी मदत तिला माझी लागेलच, त्यामुळे तू जा ऑफिसमध्ये, मी तोपर्यंत काम सर्व काही ऑफिसमधील मॅनेज सुद्धा करतो, परंतु मला मात्र माझ्या रमासोबतच म्हणजे राहायचं, तिला नक्की माझी काहीतरी मदत लागेल. परंतु माही म्हणते की नाही, मला काही मदत नाही लागणार, तुम्ही ऑफिसला जाऊ शकता, जा बरं. तेव्हा अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, मी असा गेलो आणि असा आलो, आणि अगदी तुझ्याजवळ म्हणून तो आता रमाचे हात धरतो आणि तिच्या जवळ यायला सुरुवात करतो आणि अगदी रमाकडे बघत म्हणतो की रमा नक्की ना. तर रमा मुद्दाम आता माही म्हणते की हो हो. तर अभि लगेच अक्षयला म्हणतो की चल आता आपल्याला जाण्यासाठी वेळ तर लागेल, त्यामुळे जा लवकर तयार होऊ नये. त्यानंतर आता माही थोडीशी बाजूला येते आणि नीलचा तिला कॉल येतो. तेव्हा नील म्हणतो की माही अगं तू बरी आहे ना. तेव्हा माही म्हणते की अरे नील, तुझ्या बर्थडे साठी मी विश करण्यासाठी आले होते, अरे तू कॅफेमध्ये सुद्धा मला नाही भेटलात, नंतर मी घरी सुद्धा आले तिकडे तुझ्या, तरी सुद्धा तू तिकडे नव्हता, तिकडे मात्र तो घोटाळे होता, मला अगोदर माझ्या बोलण्याचं उत्तर दे. तेव्हा नील म्हणतो की मी तुला सर्व काही सांगतो, पण अगोदर मला तू उत्तर दे, तू इतके अगदी बारीक आवाजात का बोलतेस. तेव्हा मात्र आता माही म्हणत असते की अरे इथे खूप मोठासा प्रॉब्लेम झालेला आहे आणि तुला माहिती आहे का काय झाले म्हणून. नील विचारतो की काय झाले. तेव्हा आता माही सांगायला सुरुवात करते की हे बघ, अरे अक्षयनी मला बघितलं आणि तो मला आता त्याची रमा समजतो आणि तो मला आता घरी सुद्धा घेऊन आलेला आहे. तेव्हा नील म्हणतो की काय सांगतेस, काय हॉट. तर आता माही म्हणते की हो यस, परंतु आता मात्र काय करायचं हे मला काही समजत नाही. तर नील म्हणतो की बरं माही, हे तुला समजत नाही, परंतु मला मात्र चांगले समजते की आता यापुढे काय करायचे म्हणून. त्यामुळे आता हे सर्व बाद झालं, मी तिकडे येतोय, ते लोक तुला असं कसं कॅप्चर करू शकतात आहे. तेव्हा मात्र आता माही म्हणते की नाही, ते चुकीचं नाही, अरे ते चुकीचं नाही, अरे मी तुला कधीपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते चुकीचं नाही हे तुला सांगण्याचा सुद्धा प्रयत्न करते. तेव्हा नील म्हणतो की ठीक आहे, तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, मी येतो तिकडे. तेव्हा माही म्हणते की नाही, तू नील येथे नाही येऊ शकत. तेव्हा नील म्हणतो की बरं ठीक आहे, तूच ये मला इकडे भेटण्यासाठी. तेव्हा माही लगेच नीलला भेटायला तिकडे त्यांच्या ठरलेल्या जागेवर येते आणि तेथे आल्यानंतर ती खुर्चीवर बसलेली असते. तर नील लगेच आता माहीला म्हणतो की माही, हे सर्व काय सुरू आहे, काय अवतार करून ठेवला, ही साडी, 2 वेण्या. माही मी तुला किती वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते तुला इमोशनली ट्रॅप करतात आणि तू तर ट्रॅप होते. तेव्हा आता माही म्हणते की नील, तुला नाही कळत का मी हे सर्व का करते म्हणून. तेव्हा नील विचारतो की का. तर माही म्हणते की तुझ्यामुळे नील. तेव्हा नील लगेच खाली बसतो आणि विचारतो की माही माझ्यामुळे. तर माही म्हणते की हो यस. तेव्हा आता लगेच माही त्याला म्हणते की अरे नील, आपल्याकडून ऍक्सिडेंट झाला होता, हे तुला आठवते का, त्या मुलीला आपण कारने उडवलं होतं, तू तर तेव्हा मला सांगितलं होतं की आपण त्या मुलीला मदत केली म्हणून आणि ती मुलगी जिवंत आहे असं तो खोटं बोलला होता. अरे तुला माहिती आहे का ती मुलगी कोण होती, ती मुलगी यांची रमा होती आणि ती मुलगी आता जिवंत नाही. तेव्हा आता नील लगेच म्हणतो की काय सांगतेस. तर माही म्हणते की हो
अरे नील, क्यूट आंटी मला त्या स्पॉटवर घेऊन गेली होती जिथे ऍक्सिडेंट झाला होता आणि तेव्हा मला कळलं होतं की तो ऍक्सिडेंट आपल्याच गाडीने झाला होता आणि तो पण तुझ्याकडून, आणि ते सर्व काही झाले ते आपल्यामुळे त्यांची ही रमा जग सोडून निघून गेली। तेव्हा माहीला खूप असं वाईट वाटत असतं आणि नील फक्त तिच्याकडे पाहत असतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये नील हा माहीला म्हणत असतो की मी तुला जाऊन देणार नाही, तर माही म्हणते की नाही नील, मला जावे लागेल, नाहीतर क्यूट आंटी हर्ट होईल आणि अक्षयला जगावंसं नाही वाटणार। तेव्हा आता त्याच वेळेस अक्षय गाडीतून तेथून जात असतो आणि त्याचं लक्ष मात्र नील आणि माहीकडे म्हणजे रमाकडे जातं। तर आता नील हा माहीला म्हणत असतो की अक्षयला जगावंसं नाही वाटणार आणि जर तू मला सोडून गेली तर मला सुद्धा जगावंसं नाही वाटणार। तेव्हा अक्षय लगेच खाली उतरतो आणि या दोघांकडे तो येत असतो। तर आता नील तिला म्हणत असतो की तू माही आहे, तू रमा नाही होऊ शकत। तेव्हा आता माही म्हणते की मी होऊन दाखवेल आणि तेवढ्यात मात्र आता अक्षयचं लक्ष जातं आणि अक्षय तिकडे येत आहे हे माहीने आता पाहिलेलं असतं। माही आता तिला धक्का बसतो आणि नीलला म्हणते की अरे नील, अक्षय आला इकडे। तेव्हा आता नील हा अक्षयला पाहत असतो। पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।